नमस्कार. मी सुचेता भिडे चापेकर, सासरची चापेकर, माहेरची भिडे. त्या काळामध्ये आता बऱ्याच मुली माहेर सासरची नावं लावतात, पण माझ्या नृत्याचा जर विचार केला तर माझं माहेरही तितकंच माझ्यासाठी, म्हणजे प्रत्येकासाठीच असतं, पण माझ्या या विषयासाठी खूप महत्त्वाचं आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून माझ्यातली नृत्याची आवड बघून वडिलांनी जी सुरुवात केली, म्हणजे 48मधला माझा जन्म, म्हणजे साधारण 52 सालापासनं. आणि भाऊ माझा 1 वर्षांनी मोठा, त्याच्या मुंजीत, म्हणजे तो 7 वर्षाचा आणि मी 6 वर्षाची. स्टेजवर मी नृत्य, शास्त्रीय नृत्य सादर केलं होतं. दीर्घायूसाठी 5 मिनटं. दीर्घायूसाठी 5 मिनटं नाही, सगळं आयुष्यच. पण शेवटी आयुष्य हे दीर्घ असावं, लांब असावं, यापेक्षाही ते आनंदी कसं असावं हे मला जास्ती महत्त्वाचं वाटतं. आणि शेवटी आयुष्य किती दीर्घ असावं हे आपण ठरवूच नाही शकत, नाही का? जन्माला येतो तेव्हा त्याचा कालावधी ठरवूनच आपल्याला पाठवलेलं असतं ईश्वराने. पण जे जे आपण करतो त्याचा आनंद मात्र आपण निश्चित घेऊ शकतो, ते दुसरं कोणी नाही ठरवत. तेव्हा नक्की आपल्याला आयुष्यात काय आनंद देत आहे हे ठरवणं मात्र महत्त्वाचं. माझ्यासाठी नृत्य हाच एक जीवन विषय बनला. बरेचदा मला विचारलं जातं, नृत्य तर तुम्ही बरं, पण तुमची हॉबी काय? तर मी म्हणते की माझं काम आणि हॉबी हे एकच झालं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की माझं आयुष्य एका वेगळ्या स्तरावर खूप आनंदी आहे. ध्येय तर ठरवावंच लागतं आयुष्यामध्ये, आपल्याला काहीतरी ध्येय, पण ते एकच असू शकत नाही. तिथपर्यंत पोचलं की पुढचं क्षितिज दिसायला लागतं. आणि तिथे पोचणं आणि पोचल्यावर ते मिळालं की तो आनंद असतोच. पण काही वेळा ते मिळतही नाही, पण तिथपर्यंत पोचताना जो आपण आनंद घेतो तो मात्र आपल्याजवळ राहतो. त्यामुळे तो महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी खरं तर मी नृत्य शिकावं हे माझ्या आईवडिलांनीच ठरवलं. पण ही एक कलेची साधना आहे वगैरे हे काही त्या लहानपणी कळतच नसतं. 5व्या वर्षी माझ्या नृत्य शिक्षणाला सुरुवात झाली. वडील सांगायचे की काही गाणं लागलं कुठलंही की मी आपली 2-3 वर्षाची होते, पण माझं मी काहीतरी नाचायला लागायची. आणि म्हणून त्यांना असं लक्षात आलं की हिला कुठेतरी गाणं आत पोचतंय आणि नृत्याची आवड सगळ्याच मुलांना असते. पण त्यांनी माझ्यासाठी हे शिक्षण माझं सुरू झालं. अर्थात तो काळ खूपच आधीचा, म्हणजे मी 5 वर्षाची, म्हणजे 52-53 साल असेल. पण मुंबईत असल्यामुळे एक शिक्षक मिळाले, शिक्षण सुरू राहिलं, 10 वर्ष अखंड सुरू राहिलं. त्यावेळी मला आठवतं अभ्यासा इतकंच मला नृत्यही आवडायचं, पण असं काही पुढे जाऊन मी मोठी नर्तिका होईन, अमुक तमुक, शिकण्याचा आनंद होता आणि तो भरपूर मिळाला. पण नंतर मात्र असं वाटायला लागलं की आपल्याला गाणंही खूप आवडतंय, चित्रही खूप आवडतंय, वडील चित्रकार होते. आणि मग हे सगळं, पण हे सगळं एक आहे हे जेव्हा लक्षात आलं की सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्स या एकातेत गुंतलेले आहेत. गाणं तुम्हाला आत पोचल्याशिवाय तितक्या प्रत्ययकारी पद्धतीने नृत्य बाहेर येत नाही. हे जणू दृश्य संगीत आहे, ही फक्त थिअरी नाही, खरोखरीच नृत्य हे दृश्य संगीत आहे. आणि मग हे लक्षात आल्यावर आता, म्हणजे माझा पहिला कार्यक्रम मी 15 वर्षाची होते तेव्हा झाला, आणि तो खरोखरीच पहिला रंगमंचावरचा कार्यक्रम होता. पण त्या दिवशी मला कुठेतरी अनुभूती आल्याचं लक्षात की आता कम वॉट मी आता नृत्य सोडणार नाही, ते करत राहणार. अर्थात आयुष्य पुढे जातं, लग्न, मुलं, पण या सगळ्यातून नृत्य चालू राहिलं. मला ते सातत्याने, मी त्याच्यात एक पुढचं क्षितिज पाहत राहिले. जे काही काम गुरूंनी केलं होतं त्याच्या आणखीन काही आधीचं मला शोधता येत आहे का? मग खूप खोलवर गेल्यावर पुढचंही खूप दिसायला लागलं की आता नृत्याचा आवाकाच बदलला आहे, त्याची क्षितिज खूप विस्तारली.
हे सगळं लक्षात येत गेलं आणि कायम पुढे एक काहीतरी ठेवत आले की नाही आता मग हे करायला पाहिजे. मराठी रचना भरतनाट्यमसाठी ही सगळ्यांना अप्रूपच होतं, पण तो सगळा इतिहास आहे की भोसले राजे तंजावरचे त्यांनी भरतनाट्यम कर्नाटक संगीतासाठी मराठी रचना रचल्या. मग आजच्या काळात हिंदुस्थानी संगीतातून भरतनाट्यमची देहबोली का नाही रुजवू असाही विचार केला, त्याही दृष्टीने प्रयत्न करत गेले. आणि एक मात्र आहे की ही देह हे साधन आहे नृत्याचं, आणि त्यामुळे ते साधन नीट ठेवून ठेवणं. आणि आता तर त्याच्यासाठी केवढं जिम्स बिममध्ये जाऊन तो मुली करत असतात. त्याऐवजी मी म्हणते की नृत्य शिकायला लागलात तर रोज 1 तास जसा पूजेसाठी देवाला नमस्कार करायला देतो तसा तुम्ही एवढा वेळ नक्की या गोष्टीला द्या, कारण ही परफॉर्मिंग आर्ट आहे. आणि हे माझं सातत्याने चालू राहिलं आणि त्यामुळे आजही मी माझ्या शिष्यांच्या शिष्या, आता माझी कन्या नाही, नातही नृत्याच्याच बाजूने वळतीये. या सगळ्यांच्या बरोबर मी आज नृत्य करू शकते. मला वाटतं कुठेतरी ही सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे, कुठल्याही कलेमध्ये आहे. पण साहित्याचं असं आहे की सुचलं तर 4-5 वर्ष काही लिहिलं नाही, मग एकदम सुचलं तरी उत्तम साहित्यकार ते करू शकतो. तसं नृत्य संगीताचं होणार नाही. त्याला सातत्याने तुमची साधना, रियाज, ही नुसती साधना नाही, त्याच्याबरोबर रियाज हा चालू ठेवावा लागतो. आणि म्हटलं तसं की आयुष्याचं किती लांब असावं हे आपल्या हातात नाही आहे, पण जेवढं आहे तेवढ्यात मी जे मला एक शॉर्ट टर्म पुढची हे ठेवली डोळ्यासमोर ध्येय, तर ती हळूहळू आपण त्याच्याकडे जात राहतो आणि मग आयुष्य म्हणजे आनंदी आनंद.